हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचला। रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात अटकेचा थरार, अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून लपला होता आरोपी मोहम्मद शहजादनं चोरीच्या उद्देशानं सैफवर हल्ला केला। आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय। आरोपीकडे भारतीय कागदपत्र नाहीत, पोलिसांची माहिती। ठाण्यातील लेबर कॅम्पमधील कारवाईचा व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। चेंबूरमध्ये आरोपी मोहम्मद शहजादची पोलिसांकडून चौकशी। चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणलं। खार पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरू। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा। सैफ अली खानला उद्या डिस्चार्ज मिळणार। मुंबई पोलीस सैफचा जबाब नोंदवणार। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण, धनंजय मुंडेंना भोवलं। पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट। पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदादांकडे। बीडचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी मीच अजितदादांना विनंती केली होती। अजित पवारांनी जबाबदारी स्वीकारली, याचा मला आनंद। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत अजित पवारांचं अभिनंदन। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद ही अतिशय आनंदाची बाब। अजितदादांना बीडचं राजकारण चांगलं माहिती। दादा कुणावर अन्याय होऊ देणार नाही। सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मंत्री धनंजय मुंडे शिर्डीत दाखल। राष्ट्रवादीच्या शिबिराला धनंजय मुंडे उपस्थित राहणार। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच। मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही, तर उदय सामंत रत्नागिरीचे, तर नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महाडमध्ये राडा। भरत गोगावलेंना डावलल्यानं शिवसैनिक संतप्त। शिवसैनिकांकडून मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शनं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यासाठी रवाना। पुढील 4 दिवस मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर।